कौस्तुभ आणि अभिषेक ही जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल झाली आहे. पहिल्या मॅचच्या दरम्यान आपण सामन्याला सुरुवात होत असताना पाहत आहोत. पहिला सामना जिथे सामन्याला सुरुवात होत असताना जी मात्र पाहायला मिळेल, आघाडीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल झाली आहे. पहिला बॉल, गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज संतोष मोठे गोलंदाजी मार्कवरती दाखल होत असताना पाहायला मिळतात. संतोष मोठे गोलंदाजी मार्कवरती दाखल झाले आहेत. सामन्याला सुरुवात होईल. 4 षटकांची लढत जिथे मात्र पाहायला मिळते. पंचांचा इशारा येईल, अर्थात कौस्तुभ आणि अभिषेक ही जोडी मैदानाच्या आतमध्ये. पहिला बॉल, सामन्याला सुरुवात. पहिला चेंडू, पहिला बॉल हलक्या हाताने बॅकवर्ड ऑफ द पॉइंट. क्षेत्ररक्षक आहे, खराब क्षेत्ररक्षण, रन्स मिळतील. क्षेत्ररक्षक चेंडूचा पाठलाग करतोय, तदवर मात्र चेंडूने ओलांडली इथे सीमारेषा. पहिल्याच बॉलवरती आलाय हा चौकार. पहिल्या बॉलवरती चौकार येत असताना आपण पाहत आहोत काय सुरुवात केली आहे. ड्रीम स्टार्ट कौस्तुभच्या बॅटमधून. पुढचा बॉल, आणखीन एक चेंडू बॅकवर्ड ऑफ द स्क्वेअर, ऑन साइडला केलाय. लगातारचा दुसरा चेंडू सीमारेषेच्या बाहेर. पुढच्याच बॉलवरती चौकार. दोन बॉलवरती 2 चौकार आल्यात. एक ड्रीम स्टार्ट इथे प्राप्त केला कौस्तुभने. तुलसी हार्मोनी टीम बॅटिंग करते. चांगली सुरुवात संघाला इथे प्राप्त करून दिली आहे. पुढचा बॉल, यावेळेला थेट गॅस्टॅनचा बेत, फलंदाज बाद. पुढच्याच बॉलवरती खेळाडू क्रमांक पहिला कौस्तुभ बॅक टू द पॅव्हेलियन. पुन्हा एकदा सज्ज होतील. बॉल उजव्या रेषेवरती हलक्या हाताने केला होता. क्षेत्ररक्षक तैनात, झेल निसटला. बॅटिंगसाठी नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल होत असताना आपण पाहतोय तुलसी हार्मोनी टीम आपला एक रिप्रेझेंटेटिव्ह त्यात एक्स्ट्रा प्लेयर नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. स्कोर कार्ड वरती धाबा, जिथे स्थिरावलेली धावसंख्या 8 वरती. 2 बॉलवरती 2 चौकार आले होते. संतोष मोठेंचा हा बॉल थेट यष्टिरक्षकाचा वेध घेतोय. आणखीन एक चेंडू डॉट बॉल आलाय. जॉय सिन्हा मैदानाच्या आतमध्ये बॅटिंगसाठी स्ट्रायकर एंडवरती आपण पाहतोय. जॉय सिन्हा. स्कोर कार्डवरती धावा थांबलेल्या आहेत. पुढचा बॉल पुन्हा एकदा खोलात टाकला, यावेळेला ऑन ड्राईव्ह केलाय. क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी. एक सिंगल मिळत असताना पाहायला मिळते. एकेरी धाव इथे निश्चित आली आहे. एकेरीच्या मदतीने संघाची धावसंख्या 9 धावा धावफलकावरती आहेत. 9 ऑन दी बोर्ड. एक फलंदाज बाद झाला. पहिल्या षटकाच्या दरम्यान खेळ इथे संपलाय. धावफलकावरती 9 आहेत. एक खेळाडू बाद. चला नेक्स्ट मॅचचा टॉस करण्यात येईल. दोन्ही टीमचे कॅप्टन या. केसी लेजंड्स आणि छोटा खांडा टीमचा कॅप्टन. चला या टॉस आम्ही करणार आहोत.
बॉल मैदानाच्या आतमध्ये गोलंदाज सज्ज होत असताना दुसऱ्या षटकाच्या दरम्यान हलक्या हाताने ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न करण्यात आला. शॉट बॅकवर्ड स्क्वेअर लेग रिजन मध्ये रन्स मिती 1. पहिल्या षटकाच्या अंती धावफलकावरती धाबा तिथे 9 पाहायला मिळाल्या होत्या. दुसऱ्या षटकाची सुरुवात एकेरी धावसंख्येने ते होत असताना आपण पाहतोय स्कोर कार्डवरती धावा त्या एकंदरीत पाहायला मिळतात त्या 10. संतोष बांगरे यांना आपण पाहतोय गोलंदाजी मार्कवरती. पुढचा बॉल गोलंदाज संतोष बांगर. पहिला संतोष मोठे षटकात आलं. संतोष बांगर आलेत. पुढचा चेंडू कमी गतीने टाकला. थेट यष्टिरक्षकाचा वेध घेतोय. साई सचिन 11 याच्या विपक्ष छोटा खांदा या दोन संघांदरम्यानची लढत ही मात्र पाहायला मिळणार आहे. हा चेंडू देखील थेट यष्टिरक्षकाचा वेध घेतोय. आणखीन एक चेंडू निर्धाव स्वरूपाचा ऍक्शन रिप्ले जणू काय आपण मैदानाच्या आतमध्ये पाहत आहोत. अचूक आणि नियंत्रितबद्ध गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये चालू आहे संतोष बांगर यांच्या माध्यमातून. 10 धावा धावफलकावरती आहेत. धावा थांबलेल्या पाहायला मिळाल्यात. रन्स आलेल्या नाही आहेत. स्कोरबोर्डला बिझी ठेवावं लागेल. हलक्या हाताने बोल्ड अँड कॉट. 1 मोर विकेट डाऊन. दुसरा फलंदाज बाद. आणखीन एक सफलता इथे प्राप्त होत असताना पाहायला मिळाले. संतोष बांगरने इथे यश प्राप्त केलंय. भारतीय संघासाठी संजय बांगर यांचा खेळ तितकासा महत्वाचा राहिला होता. ज्याच वेळेला आपण मैदानाच्या आतमध्ये संतोष बांगर यांचा खेळ तितकासा महत्वाचा पाहायला मिळतोय. हल्ली हा नियम बदललाय. स्ट्राईक कोणत्याही स्वरूपाने चेंज होत नाही. नवीन येणारा बॅटर स्ट्रायकरीवरती येतो. पूर्वीच्या काळी झेल हवेमध्ये राहिल्यानंतर बॅटिंग स्ट्रायकर एंड चेंज करता यायचा, परंतु आता ते नियम दूर सारले गेलेत. पूर्वीचा काळ हा जुना जाणते क्रिकेटर लोकांचा होता, परंतु सध्याचं क्रिकेट हे कालांतराने आता मात्र बदलू लागले. स्कोर कार्डवरती धावा आहेत त्या एकंदरीत आपण पाहतोय 10. 2 फलंदाज बाद झालेत. संतोष बांगर 1 धाव केवळ खर्च केली आहे. डाऊन द ग्राउंड केला लॉंग ऑफला. क्षेत्ररक्षक तैनात. एक सिंगल पेक्षा जास्तीचं काही नाही. एकेरी दुहेरीने धावफलक हलत ठेवण्याचा प्रयत्न इथे निश्चित होईल. थेंबे थेंबे तळे साचे. अनेक वेळेला आपण म्हणतो ना राजकारणामध्ये एका मताला, परीक्षेमध्ये एका गुणाला आणि क्रिकेटमध्ये एका एका धावेला महत्व फार आहे आणि त्याच एकेरी धावा इथे अर्जित करण्यात येत असताना आपण पाहत आहोत. स्कोर कार्डवरती रन्स आहेत ते एकंदरीत 11. 11 ऑन दी बोर्ड. पुढचा बॉल गोलंदाज संतोष बॅकफुटला कमी गतीने टाकला. निर्धाव चेंडू आलाय. या षटकामध्ये केवळ धावा खर्च केल्या त्या 2 विकेट प्राप्त केली आहे. संतोष बांगरने कमबॅक करणारे षटक इथे संपुष्टात आलाय. 11 धावा 2 षटकांच्या समाप्ती.
16 धावा धावफलकावरती आहेत. कर्णधार मैदानाच्या आतमध्ये बॅटिंगसाठी. बॅकफुटला आले, ऑन साईडला खेळत आहेत. 2 धावा इथे अर्जित करण्यात आल्या. पहिला बॉल फेस करत असताना 2 धावा इथे निश्चित आल्या. संघाची धावसंख्या 18 धावा धावफलकावरती आहे. 3 षटकांचा खेळ संपला. 18 ऑन दी बोर्ड. 18 धावा 6च्या धावगतीने. नवीन बॅटर स्वतः संघाचा कर्णधार मैदानाच्या आतमध्ये आपण पाहत आहोत. वीरू स्वामी गोलंदाजी मार्क वरती येतात. हार्मोनी टीम बैटर का नाम बता दीजिए प्लीज. पुढचा बॉल हाफ ट्रॅकर ऑन साइडला. डीप मध्ये प्रोटेक्शन. क्षेत्ररक्षक आहे. टेंडूवरती येतो. 1 धाव निश्चित. दुहेरीचा प्रयत्न. सेकंड रन देखील कंप्लीट करण्यात आले. तिहेरीचा प्रयत्न करण्यात आलाय परंतु धावा इथे अर्जित करण्यात येत आहेत. इथे तिसरीचा प्रयत्न. तिसरी देखील इथे घेत असताना खेळाडू रनआउटच्या स्वरूपामध्ये बाद. एकंदरीत 20 धावा धावफलकावरती आहेत. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. समीर. हा बॉल उजवेशीवरती हलक्या हाताने केला. अंडरम क्रिकेटमध्ये टॅप स्ट्रोक ज्याला म्हणतात तो टॅप केला होता. डीप मधून क्षेत्ररक्षक चेंडूवरती येतोय. रन्स प्राप्त करण्यात आल्यात एकंदरीत 2. अगदी आपल्या वैवाहिक जीवनामध्ये आयुष्याची धावाधाव करणारे हे खेळाडू मैदानाच्या आतमध्ये धावांसाठी धावाधाव करतात. धावा मिळाल्यात त्या 2. पुढचा बॉल हलक्या हाताने ऑन साइडला केला. क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी. रन्स इथे कंप्लीट करण्यात आलेली नाही. इथे एक कंप्लीट केली. दुहेरीसाठी आले. सेकंड रन देखील कंप्लीट करण्यात आली आहे. फेक मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळाली. गेट 1 बाय 1 ची जणू का ऑफर चालू होती की काय मैदानाच्या आतमध्ये. रन्स म्हटल्यात त्या 24 धावा धावफलकावरती आहेत. षटक क्रमांक 4 प्रगतीपथावरती पाहायला मिळत आहे. गोलंदाज हाफ ट्रॅकर बॅकफुटला आले. कट केला. क्षेत्ररक्षक आहे. चेंडूच्या खाली टीप लागेल. संपला फलंदाजाचा खेळ. आणखीन एक फलंदाज बाद. आला मिळतात. 24 ऑन दी बोर्ड. गणेश नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये. हलक्या हाताने ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न. खेळपट्टीवरती चेंडू विसावलाय. ही धाव जोखीम मारी. काय धावतात पहा ना. सिन्हा यांचं डेडिकेशन पहा. मैदानाच्या आतमध्ये 2 धावा त्यांच्या माध्यमात 1 धाव इथे कंप्लीट करण्यात येत असताना पाहायला मिळते. एक सिंगल आली आहे. खेळपट्टीच्या समीपहून ही रन्स इथे कंप्लीट करण्यात येत असताना पाहायला मिळते. जणू काही सूर मारला त्यांनी स्विमिंग पूलमध्ये. अशा स्वरूपामधून डाई मारली त्यांनी आणि रन्स इथे कंप्लीट केली. चला नेक्स्ट मॅचचा टॉस करण्यात येईल. एका बाजूला छोटा खांदा आणि त्याच्या अगेन्स्ट साई सचिन 11. दोन्ही टीमचे कॅप्टन या टॉस केला जाईल. नेक्स्ट मॅचचा टॉस. स्कोर कार्डला 25. बॅकफुटला आले. लिडिंग एज घोषांकित क्षेत्र. रन्स मिळेल 1. 26 बनल्यात. या मॅच मध्ये 27 धावसंख्येचं टार्गेट या सामन्यामध्ये ठेवण्यात आलंय. 27 रनचं टार्गेट या सामन्यामध्ये राहील. चला नेक्स्ट मॅचचा टॉस. साई सचिन 11 छोटा खांदा.
टॉस आपण करणार आहोत. 24 बॉल आणि 27 ची आवश्यकता आहे या मॅच मध्ये. या टॉस करण्यात येईल. एका बाजूला साई सचिन 11 आणि त्याच्या अगेन्स्ट खेळेल छोटा खांदा, ज्याचा आपण टॉस करणार आहोत. सतीजी मात्रे कृपया संपर्क साधा टॉस साठी. टॉस करण्यात येते. दोन्ही कॅप्टन आलेत. साई सचिन 11 त्याच्या अगेन्स्ट खेळेल रत्नदीप स्पोर्ट्स धाकटा खांदा. या दरम्यानची लढत नेक्स्ट मॅच जी पाहायला मिळणार आहे, ज्याचा करण्यात येईल टॉस. चला, टॉस साठी दोन्ही टीमचे कॅप्टन आले, तर आपण टॉस करूयात. या सनीजी मी विनंती करेन, आपल्या शुभ हस्ते आपण टॉस करूयात. पुढच्या मॅचचा नाणेफेकीचा कौल साई सचिन 11 आणि त्याच्या अगेन्स्ट रत्नदीप स्पोर्ट्स धाकटा खांडा या दोन संघांदरम्यानची लढत, ज्याचा नाणेफेकीचा कौल अभिषेक अर्थात सनी संजय भोपी यांच्या शुभ हस्ते इथे करण्यात येईल. दोन्ही टीमचे कॅप्टन या ठिकाणी उपस्थित झालेत. आपण टॉस करतो आहोत आणि प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये पुढच्या मॅचचा होईल नाणेफेकीचा कौल. प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये आपण टॉस करतो आहोत. दोन्ही संघांना शुभेच्छा असतील. एका बाजूला आपण पाहत आहोत संघ साई सचिन 11 आणि त्याच्या अगेन्स्ट खेळत असताना रत्नदीप स्पोर्ट्स धाकटा खांदा. प्रेझेंटेशन बॉक्स टॉस झालाय, टॉस जिंकलाय तो अर्थातच रत्नदीप स्पोर्ट्स धाकटा खांडा टीमने आणि प्रथम निर्णय घेतलाय या मॅच मध्ये. अगदी काही क्षणामध्ये तो निर्णय येईल, प्रलंबित आहे. चला, आघाडीची जोडी मैदानावरती दाखल झाली आहे. ओपनिंग बॅटर मैदानावरती दाखल होत असताना पाहायला मिळतात. सामन्याला सुरुवात आघाडीची जोडी मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. पहिला बॉल 27चा पाठलाग. पहिला चेंडू हलक्या हाताने गोशांगी क्षेत्रामध्ये कट करत असताना ओपनिंग बॅटर 27चा पाठलाग करत असताना मैदानाच्या आतमध्ये दुर्गा माता रहिवासी एकता संघ सेक्टर 7 ची आघाडीची जोडी मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. संतोष मोठे सध्याच्या घडीला स्ट्रायकर एंडवरती, नॉन स्ट्रायक एंडवरती पाहायला मिळतात. भोसले यांना आपण पाहतो नॉन स्ट्राइक एंडवरती, मॅन फ्रॉम कोल्हापूर. हा बॉल थेट रक्षकाचा वेट, डॉट बॉल आलाय. निर्धाव चेंडू, डॉट बॉल येत असताना पहिला षटक इथे वेगाने हाताळला जात आहे. पहिल्या षटकाच्या दरम्यान गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज कौस्तुभला आपण पाहतोय गोलंदाजी मार्कवरती. कौस्तुभ गोलंदाजी मार्कवरती दाखल झाल्यात आणि पहिला बॉल त्यांच्या माध्यमातून सटीक लेंथ अँड लाईन वरती आपण पाहिला. हा बॉल हलक्या हाताने कट केलाय गली रिजन मध्ये, जिथे एक धाव इथे प्राप्त होत असताना
स्कोर कार्ड वरती धावा या एकेरीच्या मदतीने 2 धावा धावफलकावरती आहेत. पुढचा बॉल यावेळेला डावे एसी वरती एसी रक्षकाचा वेध घेतलाय जरूर, परंतु चेंडूने घेतलेलं वळण घाटामध्ये ज्या पद्धतीने गाडी वळण घेते ना त्या प्रकारे चेंडूने वळण घेतला. जणू काय रविवारच्या दिवशी सकाळ सकाळीच गुंगीचं औषध घेऊन आला होता बॉल. त्या प्रकारचं वळण चेंडूने घेतलं, थेट यष्टिरक्षकाचा वेध घेतला, डॉट बॉल आलाय. भोसलेंच्या अगेन्स्ट अशा स्वरूपाची गोलंदाजी कारगर राहील. यावेळेला फटका चांगला आहे, ताकदीचा वापर, टायमिंग प्रॉपर, उत्तुंग आकर्षक षटकार. आपल्या आनंदी ग्रुपचे सदस्य चंदू नाईक यांना विनंती आपण कृपया स्टेजवर यायचं आहे. दरम्यान या सामन्यांच्या दरम्यान आपल्या आनंदी ग्रुप अंतर्गत आझाद ज्येष्ठ नागरिक संघाचे पदाधिकारी ज्येष्ठ नागरिक उपस्थित आहेत, त्यांचा सत्कार सोहळा होईल. मी आनंदी ग्रुपचे आमचे अध्यक्ष संजय पाटील गुरु यांना विनंती करतो की आपण आपल्या शुभ हस्ते आझाद ज्येष्ठ नागरिक संघाचे सदस्य उपस्थित आहेत, सचिव, अध्यक्ष, खजिनदार आणि बाकीचे पदाधिकारी, त्या सर्वांचा सन्मान करायचा आहे. आनंदी ग्रुप अंतर्गत मॉर्निंग योगा ग्रुपचे सदस्य ACFK आणि KBCचे सर्व सदस्य यांच्या सर्वांच्या मेहनतीमधून हे आपले सामने या ठिकाणी आपण साजरे करत आहोत. मी सर्व सदस्यांना विनंती करतो, या ठिकाणी उपस्थित विनरकर साहेब असतील, आशिष मोकल साहेब असतील, संजय पाटील आमचे आसुडगावचे असतील, सावंत साहेब असतील, रघुनाथ सावंत, विश्राम एकंबे, त्यानंतर आमचे वाघ, रत्नाकर वाघ, आमच्या आनंदी ग्रुपचं खरोखर रत्न, त्याचबरोबर आमचे वैद्य साहेब, नेहमी आनंदी असणारे आनंद पाटील, त्याचबरोबर पत्रकार दत्तात्रय कुलकर्णी, आमचे बाकीचे सदस्य, त्यामध्ये आमचे उपस्थित आहेत सुरेश म्हात्रे उर्फ बालाभाऊ, कोरडे साहेब, त्यानंतर पाटील साहेब यांना विनंती करतो आपण आपल्या शुभ हस्ते मोकल साहेब सर्वांनी ज्येष्ठ नागरिकांचा सत्कार करायचा आहे. या ठिकाणी उपस्थित असलेल्या सर्वांना विनंती आहे आपण कृपया सन्मान करायचा आहे ज्येष्ठ नागरिकांचा. या कॉमेंट्री स्कोर कार्ड वरती धावा आपण पाहतोय, ज्या 10 बनल्यात, 27चा पाठलाग चालू आहे. 27 रनचं टार्गेट या मॅच मध्ये ठेवण्यात आलं. बॅटिंग करत असताना आपण दुर्गा माता सेक्टर 7 एकता संघाला पाहत आहोत. सावंत साहेबांना विनंती करतो आपण आपल्या शुभ हस्ते ज्येष्ठ नागरिक संघाच्या सदस्यांचा सन्मान करायचा आहे. या ठिकाणी आपल्याकडे उपस्थित आहेत रिटायर ACP श्री देसाई साहेब, यांचे देखील आम्ही मनपूर्वक स्वागत करतो. त्याचबरोबर युवराज बेडसे हे देखील उपस्थित आहेत, त्यांचंही स्वागत. सुहास पाटील यांचंही स्वागत. आपले तपासे साहेबांचं वाकडीकर साहेबांचं स्वागत. आमचे बेर्डे साहेब आहेत, आमच्या आनंदी ग्रुपचे सदस्य रामनाथ पाटील साहेब उपस्थित आहेत. रत्नाकर वाघ आणि सावंत साहेब या दोघांनी ज्येष्ठ नागरिकांचा एकत्रित असा बुके देऊन सन्मान करायचा आहे. सावंत साहेब आपण दोघांनी सन्मान करायचा आहे ज्येष्ठ नागरिकांचा. कांबळे साहेब सर्वांचा एकत्र जा. तिथं ज्येष्ठांचा आशीर्वाद घेणं महत्त्वाचं असतं आणि आमच्या या चारही ग्रुपला या ज्येष्ठांचा सन्मान करून आशीर्वाद घ्यायचा आहे. मी एकंबी साहेबांना विनंती करतो आपणही या सन्मान सोहळ्यामध्ये उपस्थित राहायचं आहे. या ठिकाणी आमच्या आनंदी ग्रुपचे आनंदी असणारे सदस्य ॲप्कोटेक्सचे जनरल मॅनेजर, व्हाईस प्रेसिडेंट पोस्ट वाढलेले आहे, 10 वर्षे सतत आपल्यासोबत आहेत. त्यांच्या शुभ हस्ते या ज्येष्ठांचा सन्मान केलेला आहे. आमचे महर्षी अनुभव महर्षी रत्नाकर रमाकांत भगत यांना विनंती आहे आपण कृपया स्टेजवरती यायचं आहे. मी विनंती करेन संजीव पाटील साहेबांना की आपण आपल्या शुभ हस्ते चंद्रकांत नाईक यांचा सन्मान करायचा आहे. आशिष मोकल यांच्या शुभ हस्ते चंदू नाईक यांचा सन्मान करायचा आहे. फोटो घ्या. जय. कॉमेंट्री 15 धावा धावफलकावरती आहेत. हा चेंडू गोलंदाजी मार्क वरती अभिषेक यांना आपण पाहत आहोत. 14 धावा धावफलकावरती पाहायला मिळाल्यात. 14 या ठिकाणी आमचे या वर्षीचे
SBPL चे अध्यक्ष गावडे साहेब यांना विनंती, आपण आपल्या शुभ हस्ते सन्मानित करायचं आहे पाहुण्यांना. मी गावडे साहेबांना विनंती करतो, आमच्या आनंदी ग्रुपचे सदस्य, रेल्वे युनियनचे पदाधिकारी, आमचे मित्र रामनाथ पाटील यांचा सन्मान करायचा आहे. गावडे साहेब, आपण आपल्या शुभ हस्ते इकडं बुके इकडं आहे. पाहुण्यांचा सन्मान करायचा आहे. बाकी आपल्या सर्व ग्रुपचे सदस्य आहेत. ज्यांचे ज्यांचे मित्र या ठिकाणी उपस्थित असतील त्यांनी आपापल्या मित्रांचा परिचय करून सन्मानासाठी स्टेजवरती बोलवायचं आहे. आपल्या आनंदी ग्रुपचे सदस्य रामनाथ पाटील साहेब यांचा सन्मान होतोय. धन्यवाद रामनाथ पाटील साहेब, आपण या ठिकाणी उपस्थित राहिलात. कॉमेंट्री. 15 धावा फलकावरती आहेत. ऑन साइडला केलेला हा स्ट्रोक, एक धाव कंप्लीट, दुहेरीसाठी पलटल्यात. सेकंड रन देखील इथे कंप्लीट करण्यात आली आहे. 27चा पाठलाग करायचा आहे. 2 धावा आल्या एकंदरीत. 17 धावा फलकावरती आहेत. खुला टाकलेला हा बॉल, क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी. एक सिंगल इथे मिळेल. सतरा धावा फलकावरती जिथे पाहायला मिळतात. 10ची आवश्यकता या मॅच मध्ये. दुर्गामाता रहिवासी संघ सेक्टर 7, हा बॉल देखील निर्धाव स्वरूपाचा येत असताना पाहायला मिळतोय. 17 धावा फलकावरती, 10ची गरज. या सामन्यांच्या दरम्यान साधारण 12च्या आसपास स्वातंत्र्य सैनिकांचा या ठिकाणी सन्मान होणार आहे. ज्यांनी ज्यांनी आपल्या या सैनिकांचा सन्मान होणार आहे. आपल्या देशासाठी जे झटलेले आहेत त्या सैनिकांचा सन्मान या ठिकाणी 12 वाजता होणार आहे. हा बॉल देखील हलक्या हाताने इथे कव्हर्सला केलंय. सिंगल मिळते. एकेरी दुहेरीने संघाची धावफलक पुढेच राखते. 19 धावा धावफलकावरती आहेत. हा बॉल ऑन साइडला केला. 20 धावा धावफलकावरती आहेत. एक सिंगल घेतली आहे. दुहेरीचा प्रयत्न करण्यात येतोय. दुसरी धाव देखील वेगाने इथे कंप्लीट करण्यात आली आहे. बॅटिंग करत असताना दुर्गामाता एकता रहिवासी संघ सेक्टर 7 बॅटिंग करतोय, तर त्याच्या अगेन्स्ट तुलसी हार्मोनी या दोन संघांदरम्यानची लढत. 22 धावा धावफलकावरती, 5ची गरज. 2 फुलटोस, बॅटची लिडिंग एज. संधी निर्माण झाली होती. गोलंदाज चेंडूपासून दूर राहिले. एक सिंगल इथे प्राप्त होती. 23 बनल्यात. 4 धावा अजूनही हव्यात विजयासाठी. पहिल्या विजयापासून 6 बॉलमध्ये 4 धावसंख्येची आवश्यकता असताना पहिला विजय संपादन करण्यासाठी सेक्टर 7चे एक खेळाडू काही पावलं दूर आहेत. या ठिकाणी आमच्या चारही ग्रुपचे अध्यक्ष उपस्थित आहेत. आनंदी ग्रुपचे अध्यक्ष आमचे गुरु संजय पाटील, ACFKचे अध्यक्ष माननीय दशरथ म्हात्रे, MOGचे अध्यक्ष आमच्या सर्वांचे लाडके, ग्रुपचं महत्त्वाचं स्थान असलेले अरुण मस्कर, त्याचबरोबर KBCचे आमचे मित्र अध्यक्ष श्री मोतीलाल कोळी, या चारही ग्रुपच्या सन्मान सुकाणू समिती तयार झालेली आहे. मला वाटतं स्टेजवरतीच त्याचे अध्यक्ष आहे राजे रघुनाथ रामा सावंत. यांचं सगळ्यांनी टाळ्या वाजवून स्वागत करा. या ठिकाणी आमच्या आनंदी ग्रुपचे आधारस्तंभ चारी बाजूनी असे राजू पाटील या ठिकाणी उपस्थित आहेत. उद्योगपती राजू पाटील, मी त्यांना विनंती करतो कृपया आपण स्टेजवरती उपस्थित राहायचं आहे. व्हाईट बॉल आलाय. 3ची आवश्यकता. 6 चेंडू आणि 3 धावा. या ठिकाणी SBSC या टीमचा देखील सन्मान आम्ही करतोय. या त्याचबरोबर या ठिकाणी कामोटे शहर प्रमुख रामदासदादा गोवारी या ठिकाणी उपस्थित आहेत. या ठिकाणी SBSC अध्यक्ष श्री अभिषेक भोपी यांचा देखील सन्मान आहे.
रामदास दादा विनंती, आपण कृपया स्टेजवरती यायचं आहे. रामदास दादा.